महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. कल्पना करा, 20 वर्ष झाली आहेत. एका हक्काच्या जमिनीचा किंवा घराचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. आणि दर महिन्याला फक्त एक नवीन तारीख येते. अगदी तेच. पक्षकार आदल्या रात्री बॅग भरतो, एसटीने किंवा ट्रेनने प्रवास करून शहरात येतो. कोर्टाच्या त्या लांब लांब कॉरिडॉरमध्ये उकाड्यात उभा राहतो. हो ना. आणि आतून फक्त एकच आवाज येतो, पुढची तारीख. ही केवळ एक कल्पना नाहीये, तर आपल्या देशातील लाखो लोकांचं हे रोजचं विदारक वास्तव आहे. नक्कीच हे अत्यंत क्लेशदायक आहे. पण आज आपण एका अशा ऐतिहासिक कायदेशीर हातोड्यावर चर्चा करणार आहोत, ज्याने तारीख पे तारीख ही अन्यायकारक प्रथा मुळासकट उखडून फेकली आहे. खरं तर ह्या निर्णयाची खूप गरज होती. होय. 18 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या या ऐतिहासिक परिपत्रकाचा आपण अगदी मुळापासून अभ्यास करणार आहोत. आज माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपले कायदेतज्ञ उपस्थित आहेत. सर, हे परिपत्रक नेमकं काय सांगतं आणि याने हा दशकानुदशके चालत आलेला प्रश्न कसा सोडवला आहे? सविस्तर बघूया, पण त्याआधी मला या समस्येचं मूळ आणि त्याची मानसिकता सांगायची आहे. सांगा ना. आपण अनेकदा सिनेमात तारीख पे तारीख हा संवाद ऐकतो आणि सोडून देतो. होय, आपल्याला वाटतं तो फक्त एक डायलॉग आहे. अगदी बरोबर. पण प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेत हा केवळ एक संवाद नसून ती एक अत्यंत घातक अशी कायदेशीर खेळी बनली होती, ज्याला आपण लीगल टॅक्टिक म्हणतो. अच्छा, म्हणजे मुद्दाम वेळ काढायचा? होय. एखादा खटला जाणीवपूर्वक लांबवणे हे समोरच्या पक्षकाराला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचवण्याचं एक हत्यार म्हणून वापरलं जात होतं. बापरे, हे तर खूप भयानक आहे. हो ना. आतापर्यंत होडकाची पायरी चढणे म्हणजे आयुष्यातील मूल्यवान वर्षे फक्त तारखांवर तारखा मिळवण्यात वाया घालवणे, अशी एक भीती सामान्य नागरिकांच्या मनात घट्ट बसली होती. हो, आणि ती रास्तही होती. पण 18 मार्च 2026च्या या नवीन कडक नियमांमुळे सुनावणी पुढे ढकलण्याच्या प्रक्रियेला एक भक्कम, अभेद्य आणि तांत्रिक लगाम बसलाय. म्हणजे आता वेळकाढूपणा चालणार नाही? अजिबात नाही. यामुळे फक्त सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रियेला वेगच येणार नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेत प्रलंबित खटल्यांचा जो महाकाय डोंगर उभा राहिला आहे तो झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतंय. पण मला इथे एक अगदी रोजच्या आयुष्यातली उपमा द्यावीशी वाटते. आणि मला सांगा की मी बरोबर विचार करते का? हो, नक्की सांगा. जसं एखादा 7-12 काढताना किंवा त्यातली एखादी साधी दुरुस्ती करताना आपल्याला महसूल कार्यालयात चक्रा माराव्या लागतात. तलाठी भाऊसाहेब आज नाहीत, उद्या या, असं ऐकायला मिळतं. होते. माणूस न्यायाच्या आशेने जातो आणि तारखांच्या जाळ्यात अडकून पडतो. बरोबर आहे. पण आता समजा असा नियम आला की जर तलाठ्याला आज काम करता आलं नाही, तर त्याला थेट मुख्यमंत्र्यांना ईमेल करून त्याचं अत्यंत ठोस कारण लेखी द्यावं लागेल, तर तो तलाठी कधीच चालढकल करणार नाही. क्या बात है. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय काहीसा असाच आहे का? आणि माझा मुख्य प्रश्न हा आहे की आपण याला ऐतिहासिक निर्णय म्हणत आहोत, पण हा फक्त एक न्यायालयाचा वरवरचा सल्ला आहे की खरोखर पाळावाच लागणारा कडक कायदा? कारण सल्ले तर खूप दिले जातात, पण पाळत कुणीच नाही. तुम्ही जी उपमा दिलीत ना, ती या परिपत्रकाच्या मूळ गाभ्याला अगदी अचूक स्पर्श करते. अच्छा. हो. उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी थेट वरच्या पातळीवर नेऊन ठेवल्याने खालची यंत्रणा आपोआप सरळ होते. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर नाही, हा अजिबात कोणताही सामान्य सल्ला नाहीये. मग हे काय आहे? भारतीय संविधानाच्या अत्यंत शक्तिशाली कलमांचा वापर करून हे नियम बनवले आहेत. संविधानाची कलमे म्हणजे कोणती? कायद्याच्या भाषेत सांगायचं तर हे परिपत्रक संविधानाच्या कलम 145 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. एक मिनिट, आता कलम 145 म्हणजे नेमकं काय? बघा, आपल्या संविधानाने न्यायव्यवस्थेला पूर्णपणे स्वतंत्र ठेवलं आहे. त्यामुळे कलम 145 नुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या प्रक्रिया, कार्यपद्धती आणि कामकाज नियंत्रित करण्यासाठी स्वतःचे कडक नियम बनवण्याचा पूर्ण आणि स्वायत्त अधिकार आहे. अच्छा, म्हणजे यासाठी त्यांना संसदेची किंवा सरकारची वाट पाहावी लागत नाही? अजिबात नाही. ते स्वतःचे नियम स्वतः बनवू शकतात. आणि यासोबतच संविधानाचं कलम 142 कलम 142 हो, ज्याला आपण सर्वोच्च न्यायालयाचं ब्रह्मास्त्र म्हणू शकतो, जे न्यायालयाला पूर्ण न्याय किंवा कंप्लीट जस्टिस सुनिश्चित करण्याची अफाट शक्ती देतं, त्याचाही आधार यात घेण्यात आला आहे. बापरे, म्हणजे हे खूपच वजनदार आहे. मग तेच. शिवाय सर्वोच्च न्यायालय नियम 2013 यातील तरतुदींचा वापर करून थेट मुख्य न्यायमूर्तींच्या निर्देशानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
त्यामुळे हे नियम पाळणे आता ऐच्छिक राहिलेलं नाही, ते सर्वांसाठी पूर्णतः बंधनकारक आहेत. हे तर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. आणि इथे एक क्विक फॅक्ट सांगतो बघा. हो, सांगा. या नवीन निर्णयाने मागील वर्षीचे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मधील F. नंबर 22 आणि F. नंबर 24 क्रमांकाचे जुने परिपत्रक कायमचे रद्द केले आहेत. थांबा, हे पचवायला थोडं जड जातंय. म्हणजे जुने नियम चालत नव्हते म्हणून अवघ्या काही महिन्यांतच थेट संविधानाच्या शक्तिशाली कलमांचा वापर करून नवीन परिपत्रक काढावं लागलं? होय, यावरून तुम्हाला या समस्येचं गांभीर्य लक्षात आलं असेल. नक्कीच. आता मला इथे एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलायचंय, जो आपल्या समाजात खूप खोलवर रुजलाय. कोणता गैरसमज? एक मिथ हे बघा, लोकांना नेहमी असं वाटतं की न्यायव्यवस्थाच मुद्दाम वेळ काढते, न्यायाधीशांनाच घाई नसते, तेच आरामात तारखा देतात, फाईल्स वाचत नाहीत, असा आपला एक सर्वसामान्य समज असतो. यात खरोखर किती तथ्य आहे? हा एक अतिशय चुकीचा आणि जाणीवपूर्वक पसरवला गेलेला गैरसमज आहे. अच्छा, म्हणजे असं नसतं. सत्य परिस्थिती याच्या अगदी उलट असते. अनेकदा न्यायव्यवस्थेला आणि न्यायाधीशांना दोष दिला जातो, पण प्रत्यक्षात वकील आणि स्वतः पक्षकारच कायद्यातील पळवाटा शोधून काढतात. म्हणजे ते स्वतःहून वेळ काढतात? होय, आपली न्यायव्यवस्था ही ॲडव्हर्सेरियल आहे. म्हणजे दोन पक्ष एकमेकांविरुद्ध लढतात आणि न्यायाधीश तयस्थपणे निर्णय देतात. बरोबर. अनेकदा वेळ मारून नेण्यासाठी, समोरच्या पार्टीला मानसिक त्रास देण्यासाठी किंवा स्वतःची तयारी झाली नाही म्हणून मुद्दाम सुनावणी पुढे ढकलण्याच्या विनंत्या केल्या जातात. अरे चा, म्हणजे यात न्यायाधीशांचा दोष नसतो? अनेकदा नसतो. पण यामुळे होतं काय? यामुळे थेट संविधानाच्या कलम 21चं घोर उल्लंघन होतं. एक मिनिट, माफ करा, मध्येच थांबवतीये. कलम 21 म्हणजे जगण्याचा अधिकार. एका साध्या कोर्टाच्या तारखेचा आणि थेट कलम 21चा काय संबंध येऊ शकतो? अगदी जवळचा संबंध आहे. संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला जो जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे, हो, तो तर मूलभूत अधिकार आहे. अगदी बरोबर. आणि त्याच अधिकारात वेगवान न्यायाचा मूलभूत अधिकार, ज्याला आपण राईट टू स्पीडी ट्रायल म्हणतो, तो अंतर्भूत आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलं आहे. अच्छा, म्हणजे जलद न्याय मिळणे हा आपला मूलभूत हक्क आहे. होय, जेव्हा एखादा वकील किंवा पक्षकार विनाकारण वेळ काढतो, तेव्हा तो केवळ कोर्टाचा वेळ वाया घालवत नसतो, तर तो समोरच्या व्यक्तीच्या या मूलभूत अधिकारावर गदा आणत असतो. हे खूपच गंभीर आहे. न्यायाला उशीर हा न्याय नाकारण्यासारखाच आहे. म्हणूनच या नव्या परिपत्रकाचा मूळ उद्देश हा कलम 21चं रक्षण करणं हा आहे. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. बाबू, फक्त पुढची तारीख म्हणून याकडे बघतो, पण त्यामागे एखाद्याचा जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावला जातोय याचा विचार आपण कधीच करत नाही. नक्कीच. या विलंबाची खरी किंमत काय असेल याचा विचार केल्यावर अंगावर काटा येतो. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पण सर, मला इथे तुम्हाला थोडे वेगळे प्रश्न विचारायचे आहेत. हो, विचारा ना. हे सगळं आपण जे बोलतोय, संविधानाचं कलम 145, कलम 142, कलम 21, हे सगळं कागदावर ऐकायला खूप भव्य आणि आदर्श वाटतं. बरोबर. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे जे अधिकारी आहेत किंवा वकिलांचे जे कर्मचारी असतात, ज्यांना आपण कोर्टाचे क्लार्क म्हणतो, ते यात कशा चुका करतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण हे कोणतं मोठं कॉन्स्टिट्यूशनल षडयंत्र नसतं, तर अनेकदा ही साधी प्रशासकीय निष्काळजीपणा असते, नाही का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांनी या चुका कशा सुधारायच्या? माझ्या अनुभवानुसार खरी अडचण आणि मूळ आजार इथेच आहे. म्हणजे नक्की कुठे? कायदावरून कितीही कडक असला तरी अंमलबजावणीच्या पातळीवर याच छोट्या प्रशासकीय चुकांमुळे मोठं नुकसान होतं. कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये अनेकदा ज्युनियर वकील किंवा त्यांचे क्लार्क या प्रक्रियेकडे गांभीर्याने बघत नाहीत. म्हणजे ते वेळेत अर्ज करत नाहीत? ते वेळेची मर्यादा न पाळता अगदी सुनावणीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा त्याच दिवशी सकाळी मुदतवाढीचं पत्र टाकतात. बापरे, अगदी ऐन वेळेला. हो. आणि सर्वात मोठी चूक कोणती माहित आहे? कोणती? दुसऱ्या पक्षाला नोटीस दिल्याचे जे पुरावे असतात, ज्याला कायदेशीर भाषेत प्रूफ ऑफ सर्व्हिस म्हणतात, तेच अर्जासोबत जोडायला विसरतात किंवा मुद्दाम लपून ठेवतात. अरे देवा, म्हणजे समोरच्याला माहितीच नसतं की आज तारीख पडणार आहे. अगदी बरोबर. आता कल्पना करा, तुम्ही कोर्टात उभे आहात. न्यायाधीश विचारतायत की तुम्ही समोरच्या पार्टीला कळवलं का की तुम्हाला मुदतवाढ हवी आहे, आणि तुमच्या क्लार्ककडे पुरावा नसतो. मग अशा वेळी काय होतं? अशा वेळी प्रकरण थेट फेटाळलं जातं. पण सर, इथे मला आणखी एक प्रश्न पडतो. फक्त नागरिक किंवा वकीलच नाही, तर अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा यात कसे चूक करतात?
खूप छान प्रश्न. बघा, फाईल कोर्टात सादर करताना या कोर्ट अधिकाऱ्यांनी ते प्रूफ ऑफ सर्व्हिस तपासणं बंधनकारक असतं. अच्छा, म्हणजे त्यांनी आधीच चेक करायला हवं. हो, पण कामाच्या ताणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे ते कर्मचारी ती फाईल तशीच न्यायाधीशांसमोर पाठवतात आणि मग ऐन वेळेला कोर्टात गोंधळ उडतो. म्हणजे दोन्ही बाजूने चुका होतात. तर मग यावर उपाय काय? म्हणूनच सामान्य नागरिकांनी डोळे झाकून आपल्या वकिलावर किंवा अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता या प्रक्रियेची स्वतः खात्री करून घेतली पाहिजे. ती कशी करायची? यासाठी या नवीन परिपत्रकात फ्रेश म्हणजे नवीन आणि आफ्टर नोटीस प्रकरणांसाठी एक अतिशय स्पष्ट आणि कडक चेकलिस्ट दिली आहे. बरं. मी ती एकदम सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने सांगतो, लक्ष देऊ नये का? हो, सांगा. पहिली पायरी आहे पाठवा. काय पाठवायचं? तुम्हाला जर खरोखरच मुदतवाढ हवी असेल तर सुनावणीच्या आदल्या कामकाजी दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत दुसऱ्या पक्षाला तशी नोटीस पाठवणं अनिवार्य आहे. सकाळी 11च्या आत, म्हणजे ऐन वेळेचा गोंधळ टळेल. अगदी बरोबर. या वेळेच्या मर्यादेमुळे समोरच्या व्यक्तीला अंधारात ठेवण्याचे प्रकार बंद होतील. दुसरी पायरी जोडा. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात तो पुरावा. जोडायचा. होय, नुसती नोटीस पाठवून चालणार नाही, तर नोटीस पाठवल्याचा सबळ पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ सर्व्हिस कोर्टाच्या अर्जासोबत न विसरता जोडावा लागेल. अच्छा. आणि तिसरी पायरी 12 वाजेपर्यंत ईमेलवर आपला आक्षेप नोंदवावा. हा आक्षेप थेट न्यायालयाच्या रेकॉर्डवर जाईल. बापरे, वेळेचं एकदम काटेकोर गणित आहे. मग चौथी पायरी? चौथी पायरी स्पष्ट करा. मुदतवाढ का हवी आहे याचं अत्यंत योग्य आणि खरं कारण, तसेच यापूर्वी किती वेळा तारीख घेतली याची अचूक संख्या अर्जात स्पष्ट करावी लागेल. म्हणजे आधीच्या तारखांचा हिशोब द्यावा लागेल. आणि शेवटची पायरी? पाचवी आणि सर्वात महत्त्वाची पायरी ईमेल करा. ॲनेक्झर ए नुसार ही सर्व माहिती adjournment.letter@sci.nic.in या अधिकृत ईमेलवर पाठवावी लागेल. थांबा, हा ईमेलचा मुद्दा खूप महत्वाचा वाटतोय मला. कसं काय? म्हणजे बघा, पूर्वी क्लार्क स्वतः जाऊन फाईल द्यायचा किंवा अधिकारी हाताने फाईल तपासायचे. यात मानवी हस्तक्षेपाला वाव होता. अगदी बरोबर. पण आता हा ईमेल थेट सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय रजिस्ट्रीच्या सिस्टीममध्ये जाणार असल्यामुळे स्थानिक पातळीवर कागदपत्रे गहाळ होण्याची किंवा अधिकाऱ्यांकडून त्यात फेरफार होण्याची शक्यताच उरत नाही. क्या बात है, तुम्ही अगदी अचूक मर्म ओळखलत. हे एक मोठं प्रशासकीय शुद्धीकरण आहे. नक्कीच. तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी हस्तक्षेपातील आणि अधिकाऱ्यांच्या स्तरावरील पळवाटा बंद केल्या आहेत. आणि इथे मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. नवीन प्रकरणांमध्ये म्हणजे फ्रेश मॅटर्समध्ये आता तुम्हाला फक्त एकदाच मुदतवाढ मिळेल. फक्त एकदा? हो. आणि सर्वात कडक नियम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सलग 2 वेळा तारीख मागण्यास आता सक्त मनाई करण्यात आली आहे. अरेच्या. 2 मुदतवाढींच्या मध्ये ते प्रकरण एकदा तरी न्यायालयासमोर प्रत्यक्ष सुनावणीसाठी येणं अनिवार्यच आहे. बापरे, म्हणजे आता साहेब विसरले, फाईल सापडत नाहीये किंवा क्लार्क सुट्टीवर होता या सब्बीवर कोर्ट अजिबात खपवून घेणार नाही. आपण आपल्या वकिलांकडून हे सगळं वेळेत होतंय की नाही याची खात्री नक्की केली पाहिजे. अगदी 100%. तुम्ही तुमच्या वकिलांना या नवीन नियमांबद्दल विचारून खात्री करणार का? कमेंटमध्ये लिहा. सोबतच महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण सर, एक विचार माझ्या मनात येतोय. कोणता? कायदा कडक असावा हे मान्य आहे, पण यात थोडीही माणुसकी नाहीये का? माणुसकी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे समजा जर खरंच कुणी अचानक खूप आजारी पडलं, एखाद्या पक्षकाराचा अपघात झाला किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर अशावेळी काय? अशावेळी ही कोर्ट म्हणेल का की नाही, ईमेल आला नाही, नियम तो नियम? नाही, असं अजिबात नाही. न्यायव्यवस्था आंधळी किंवा पूर्णपणे यांत्रिक नक्कीच नाहीये. अच्छा, म्हणजे यात अपवाद आहेत? हो ना. संविधानातील कलम 142च्या कक्षेत राहून नैसर्गिक न्यायाचे, ज्याला आपण नॅचरल जस्टिस म्हणतो, त्याचे पालन केले जातेच. त्यामुळे माणुसकी आणि कायदेशीर कठोरता यात समतोल साधला आहे. मग हे अपवाद कसे ठरतात? परिस्थिती असेल तरच सूट मिळेल. आणि ते अपवाद कोणते? तर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू झाला असेल, किंवा वकील अथवा स्वतः पक्षकार अतिशय गंभीर आजारी असेल, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी, किंवा असे एखादे कारण जे न्यायालयाला खरोखरच समाधानकारक आणि सत्य वाटेल. फक्त तिथेच मुदतवाढ मिळेल. म्हणजे कुठे बहाणे चालणार नाहीत? अजिबात नाही. माझी गाडी पंक्चर झाली, माझी दुसरीकडे केस चालू आहे, किंवा मला कागदपत्रे वाचायला वेळ मिळाला नाही, अशा कोणत्याही क्षुल्लक सभ्यता अजिबात ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. हे खूपच कडक आहे.
आणि इथेच मला या परिपत्रकातील सर्वात मोठा आणि धक्कादायक नियम उघड करायचा आहे, ज्याने न्यायव्यवस्थेत खऱ्या अर्थाने क्रांती आणली आहे. अरे देवा, अजून काय बाकी आहे? आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली ती फ्रेश प्रकरणांची किंवा नोटीस काढलेल्या प्रकरणांची होती. पण जी नियमित प्रकरणे आहेत, ज्याला आपण रेग्युलर मॅटर्स म्हणतो, ज्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात लागली असते, होय, ज्यांची सुनावणी नियमित यादीत लागली आहे, त्यांच्यासाठी मुदतवाढीवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. काय सांगताय? रेग्युलर मॅटर्समध्ये मुदतवाढीवर पूर्ण बंदी? होय, एकदा का प्रकरण रेग्युलर मॅटर्सच्या लिस्टमध्ये आलं की त्यावर विनाविलंब सुनावणी घेणे अनिवार्य आहे. तिथे कोणतीही लेटरबाजी किंवा विनंती चालणार नाही. हां, तर खऱ्या अर्थाने भूकंप आहे. होय, म्हणजे एकदा केस अंतिम सुनावणीला आली की तारीख पे तारीखचा खेळ कायमचा खल्लास. अगदी खरंय. पण याचा अर्थ असाही होतो की जे मोठे सिनियर वकील एकाच वेळी 5-5 कोर्टात केसेस चालवतात, त्यांना आता आपल्या वेळापत्रकात मोठे बदल करावे लागतील. ते आता कोर्टरूम सोडून जाऊ शकणार नाहीत, कारण सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही. नक्कीच हे लॉ फॉर्म्सचं संपूर्ण काम करण्याचं मॉडेलच बदलून टाकेल. पण सर, इथे मला आणखी एक गैरसमज, एक मिथ आठवतोय. सांगा ना. अनेक लोक म्हणतात की अहो, हे सगळे नियम फक्त दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयापुरते मर्यादित आहेत. आम्ही तर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कोर्टात जातो, जिथे आमचे बांधाचे, शेतीचे किंवा सातबाऱ्याचे वाद चालतात. तिथे या सुप्रीम कोर्टच्या परिपत्रकाचा काय संबंध? हा गैरसमज कसा दूर कराल? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. हो, कारण सामान्य माणूस तिथेच अडकतो ना. बरोबर. कारण देशातील 90% सामान्य माणसाचा रोजचा संबंध सर्वोच्च न्यायालयाशी येत नाही, तो खालच्या न्यायालयांशी येतो. आता बघा, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, ज्याला आपण CPC म्हणतो, त्यातील ऑर्डर 17 मध्ये खालच्या न्यायालयांमध्ये तारखा किंवा मुदतवाढ देण्याची कायदेशीर तरतूद आहे. अच्छा, म्हणजे खालच्या कोर्टात तिथून तारखा मिळतात. हो, आणि आत्तापर्यंत या CPC ऑर्डर 17चा अतिशय सैलसर वापर करून खालच्या कोर्टात तारखा मिळवल्या जायच्या. म्हणजे कसं? एक ज्युनियर वकील सकाळी कोर्टात जातो, न्यायाधीशांसमोर एक साधा अर्ज देतो की सिनियर वकील आजारी आहेत किंवा आम्हाला तडजोड करायची आहे, आणि सहज पुढची तारीख मिळवून मोकळा होतो. हा रोजचा शिरस्ता बनला होता. हा, हे तर मी स्वतः अनेकदा पाहिलंय. पण बघा, न्यायव्यवस्थेत एक उतरंग असते, ज्याला आपण हायरार्की म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाचा हा जो कडक निर्णय आलाय, तो देशभरातील हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालयांसाठी एक अत्यंत कडक दिशादर्शक चाबूक ठरणार आहे. म्हणजे खालच्या कोर्टांनाही हा नियम पाळावा लागेल? नक्कीच. जेव्हा देशाचे सर्वोच्च न्यायालय आपल्या प्रक्रियेत इतकी कठोरता आणते आणि कलम 21 मधील जगण्याचा अधिकाराचा संदर्भ देते, तेव्हा साहजिकच हायकोर्ट आणि खालच्या न्यायालयांनाही तशीच शिस्त पाळण्याचे अलिखित निर्देश मिळतात. अच्छा. आणि भविष्यात हायकोर्टही याच निर्णयाचा आधार घेऊन ऑर्डर 17ची अंमलबजावणी अधिक कडक करतील आणि आपल्या राज्यातील खालच्या न्यायालयांसाठी कडक परिपत्रके काढतील. म्हणजे हा बदल सगळीकडे झिरपणार तर? होय. यामुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेतील प्रलंबित खटल्यांचा जो महाकाय डोंगर आहे, तो मुळापासून कमी होण्यास मोठी मदत होईल. म्हणूनच आता वेळकाढूपणा चालणार नाही, न्यायाची गती खऱ्या अर्थाने वाढेल. अप्रतिम. म्हणजे वरून आलेला हा स्वच्छतेचा आणि गतीचा प्रवाह आता खालच्या न्यायालयांपर्यंत झिरपणार आहे, आणि त्याचा थेट फायदा तळागाळातील सामान्य माणसाला होणार आहे. अगदी 100%. आजच्या या सखोल चर्चेचा आपण अतिशय वेगाने आणि थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिलं की सर्वोच्च न्यायालयाचा 18 मार्च 2026च्या ऐतिहासिक निर्णय कसा आला. संविधानाच्या कलम जलद न्यायाचा आपला मूलभूत अधिकार कसा अबाधित राहतो हे आपण समजून घेतलं. बरोबर. तसेच स्थानिक पातळीवर कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चुका कशा टाळायच्या त्याची 5 टप्प्यांची ईमेल आधारित कडक चेकलिस्ट आपण पाहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर मॅटर्समध्ये आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक दणका आपण अनुभवला. CPC ऑर्डर 17चा दुरुपयोग कसा थांबेल हेही आपण पाहिलं. अगदी अचूक सारांश सांगितलात. आजचा हा सखोल वेध आपल्याला नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. होय, नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण अशाच एका महत्त्वपूर्ण कायद्याचं रहस्य उलगडणार आहोत, जो थेट आपल्या जमिनीच्या आणि बांधाच्या हक्कांशी जोडलेला आहे. कायद्याच्या या प्रवासात नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा.
आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अगदी बरोबर. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण माहिती हेच खरं शस्त्र आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.